महर्षी अत्री आणि महासती अनसूया हे सत्यलोकातले दैवी वारसा लाभलेले पती पत्नी होते. दोघेही अष्टोप्रहर साधना करण्यात गुंतलेले. इच्छा, आकांक्षा, वासना, लोकेशणा या विरहित उभयतांचा प्रपंच होता. अत्री ऋषी इतके ब्रह्मलीन की त्यांना आपल्या पत्नीचंच स्मरण राहू नये आणि पत्नी म्हणजे अनसूया इतकी पतिनिष्ठ की तिला आपल्या स्वतःच्या देहाचं, मनाचं स्मरण असू नये. सर्व विकार नष्ट झालेला, ब्रह्ममय झालेला पती आणि त्याला आपलं सर्वस्व अर्पण करणारी पत्नी. विरक्त पण परस्परात अनुरक्त असं हे जोडपं. देह दोन पण मन एक. ब्रह्मज्ञानी महात्म्यास पूर्णतया अनुसरणारी अशी ही अनसूया. अत्रिमुनी विश्वनिर्मात्याच्या चिंतनामध्ये सदैव निमग्न असलेले. वास्तुशास्त्र, मंत्रशास्त्र, ग्रहगणित, आयुर्वेद अशा अनेक शास्त्रांचे तज्ज्ञ आणि या दोघांची अशी तपस्साधना वृक्ष पर्वतावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं ही सुरू होती. अत्री ऋषींनी तपश्चर्येला सुरुवात केली आणि अनसूयेनं आपल्या पती समवेत साधना करायला सुरुवात केली. निर्विंध्या नदीच्या सान्निध्यामध्ये फळाफुलांनी बहरलेल्या झाडं आणि वेलींच्या परिसरामध्ये दिवस क्रमत होते आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये दोघांची तपश्चर्या सुरू होती. वासना न संपणारे असतात आणि पुण्याच्या फळांनाही शेवट असतो याचं ज्ञान असणाऱ्या अत्रींचं हे जे तप होतं ते खरोखर अलौकिक अशा प्रकारचं तप होतं. पुत्र व्हायचाच असेल तर त्या जगत चालकानंच माझा पुत्र म्हणून स्वतः जन्माला यावं ही मनामध्ये इच्छा होती. लौकिकार्थानं पुत्रप्राप्तीसाठी ही तपस्साधना असली तरी हे तप मात्र आत्मप्राप्ती करता होतं. रज तम सत्व या त्रिगुणांचं लयस्थान असलेल्या सगुण रूप धारण करणाऱ्या परंतु व्यवहारामध्ये निर्गुण असलेल्या प्रत्यक्ष चैतन्य ब्रह्मानं पुत्र होऊन यावं ही इच्छा पूर्ण झाली तर ठीक. अन्यथा मन शरीरादी सर्व कोशांचा, देहाचा परित्याग करून अनंतामध्ये विलीन व्हावं या हेतूनं अत्री ऋषींचं हे तप सुरू होतं. कठोर तपश्चर्येचं भय खरं म्हणजे इंद्रादी देवांना असतं, परंतु अत्री मुनींचं हे जे तप आहे ते अतिशय सात्विक आहे अशी खात्री या देवांना होती आणि म्हणून अशा महात्म्याचं दर्शन घ्यावं त्यासाठी हंस, गरुड आणि नंदीवर आरूढ होऊन प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश अत्री मुनींच्या पुढे प्रकट झाले. अत्री मुनी संतुष्ट झाले. त्रिदेवांची स्तुती करू लागले. हे देवाधिदेवा, आपण षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहात, तेजाने युक्त आहात, विकार रहित आहात, केवळ अचिंत्य आहात. निरपेक्ष असूनही सगुण रूप धारण करून आपण माझ्यासाठी प्रकट झाला. आपण दयाळू करुणाघन आहात. सर्व कारणांचे महाकारण असणाऱ्या विराट परमदेवाचं ध्यान, आवाहन, चिंतन मी करीत होतो, पण प्रत्यक्षात मात्र आपण तिघेही जण आलात. त्यावेळी एकाच वाणीमध्ये तिघेही उत्तरले, दिसायला आम्ही तिघे जण आहोत, पण तीनही रूप एकाच विष्णूची आहेत. आमच्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू केलेल्या तपाचं फळ सकलात्मरूप असा आत्मा स्वतःला आम्ही तुला देऊन टाकतो. असं बोलून त्रिदेव अदृश्य झाले आणि त्या जागी षड्भुजधारी एकमुखी दत्तात्रेय अवतरले. अशा सर्वांग सुंदर, परिपूर्ण, प्रसन्न, मनोहर रूपाला आपलं बाळ कसं समजावं, कसं म्हणावं. आणि या संभ्रमामध्ये असणाऱ्या अत्री अनसूयेला श्री दत्तात्रेय भगवान म्हणाले,
आपणासारख्या ज्ञानी विरक्तांनाही देव बालरूपात हवाय का? तथास्तु असा शुभवर देऊन देव अंतर्धान पावले. अत्रिमुनी आणि अनसूयेस अपार आनंद झाला. ऐहिकासाठी खरं म्हणजे ही तपश्चर्या नव्हतीच, पण प्रभू कृपा किंवा कृपा प्रसाद कोणाला नको असतो, आणि नको होता असं नाहीच मुळी. ही देववाणी योग्य वेळी खरी होणार हे निश्चित होतं. असीम समाधानानं अत्रि ऋषी आणि अनसूया हे पुन्हा तपसाधनेमध्ये निमग्न झाले. सती अनसूयेची सत्कीर्ती त्रिभुवनी पसरली. अनसूयेच्या साहचर्यामुळे अत्रि ऋषींचं तप अधिक तेजस्वी, अधिकाधिक उज्ज्वल, उत्तरोत्तर प्रबल होतंय ही वार्ता सर्व लोकांमध्ये, विशेषतः देवलोकांमध्ये दूरवर पसरली. सर्वत्र संचार करणारे नारद महर्षी एकदा अत्रि मुनींच्या आश्रमामध्ये आले. अत्रि ऋषी आणि अनसूयेनं त्यांचं हार्दिक स्वागत केलं. आदर सत्कार, अतिथी पूजन अगदी यथोचित केलं. अनसूयेसारखी पतिनिष्ठ गृहिणी असल्यामुळेच अत्रि मुनींची तपस्साधना आणि गृहस्थाश्रम दोन्हीही अगदी उत्तम प्रकारे सुरू आहे हे नारद मुनींच्या लक्षात आलं. प्रसन्न चित्तानं ते अत्रि मुनींच्या आश्रमातून मार्गस्थ झाले आणि तिथून ते थेट स्वर्गामध्ये आले. जगतपालक महाविष्णू, अखंड समाधीत असणारे महादेव आणि आत्मरूपात निमग्न असणारे पण आकार परब्रह्म असणारे ज्ञानमूर्ती ब्रह्मदेव हे निर्विकारी, सात्विक आणि वीतरागी. त्यांच्या पत्नीही तशाच विश्वस्य बीजम आदिमाया होत. शिवपत्नी, विष्णुपत्नी आणि ब्रह्मदेव पत्नी उमा, रमा आणि सावित्री या तिघींनाही आपलं भाग्य, त्यामागे असणारं पुण्य, स्वर्गावर, साऱ्या विश्वावर त्यांच्या पतींची असलेली सत्ता आणि त्यांची पतिसेवा, पतिनिष्ठा याची पूर्ण जाणीव होतीच. परंतु या तीन देवांना आणि या तीन देवपत्नींना सगुण रूप घेऊन जेव्हा विश्वाच्या संसार नाट्यामध्ये काही विशेष भूमिका पार पाडावी लागते, तेव्हा देवत्व टाकून तमोगुणी मानवी विकार सुद्धा धारण करावा लागतो. घडलं असं, नारद मुनी स्वर्गामध्ये पोचले आणि तेव्हा काही कारण निमित्तानं उमा, रमा आणि सावित्री या त्रिदेव पत्नी एकमेकींशी सुसंवाद करीत होत्या. काही चर्चा सुरू होती आणि नारद मुनी सुद्धा या चर्चेमध्ये, संवादामध्ये सहभागी झाले. बोलता बोलता अनसूयेच्या पतिनिष्ठ आचार धर्माचा, तपसाधनेचा महिमा नारद मुनींनी उमा, रमा, सावित्री या देवपत्नींना कथन केला. आणि नारद मुनींचे हे शब्द म्हणजे प्रज्वलित अग्नीमध्ये जणू इंधनच पडल्यासारखं झालं. देवता असून सुद्धा असूया धारण करणाऱ्या द्वेष, ईर्षा यांनी ग्रासलेल्या सामान्य स्त्रियांप्रमाणे या तिघीही देवपत्नी मत्सरानं विवेकशून्य झाल्या. मर्त्यलोकातील यह कश्चित मानवी स्त्री कशी काय श्रेष्ठ असू शकते? अनसूयेला तपहीन करण्यासाठी आपापल्या नवऱ्यांना त्यांनी आज्ञा सोडल्या. स्त्रिया मत्सरानं पेटल्या तरी त्यांच्या नवऱ्यांनीही विवेक बाळगू नये हे खरं म्हणजे बुद्धीला न पटण्यासारखे. पण अनेक कथांमध्ये अशी वळणं येतात. बुद्धीला न पटणाऱ्या देवांच्या कृती म्हणजे त्यांच्या लीलाच म्हणायच्या. ज्या त्रिदेवांनी अत्रि अनसूयेच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन उभयतांना
स्वतः पुत्र म्हणून तुमच्या पोटी जन्म घेऊ असा वर दिला, तेच त्रिदेव अनसूयेचा तपोभंग करायला निघाले. खरं पाहिलं तर या महान तत्वनिष्ठ पतिनिष्ठ ज्ञानी योगिनीचं शीलहरण विश्वामध्ये कुणीही करू शकणार नाही हे या तीनही देवांना माहित होतं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीनही देव भिक्षेकरी होऊन अतिथी म्हणून मानव स्वरूप धारण करून अनसूयेच्या दारी आले. अतिथी देवो भव या पुण्यधर्म कल्पनेनं दारी आलेला याचक विन्मुख जाता कामा नये. जर असं झालं तर यजमानाचं सगळं पुण्य लयाला जातं ही संकल्पना. अत्री मुनी यावेळी आश्रमात नव्हते, ते तपश्चर्येला गेलेले होते आणि अत्री ऋषींचा अतिथी धर्म त्यांची अर्धांगिनी अनसूया मोठ्या निष्ठेनं पालन करीत होती. गृहस्थाश्रमाच्या संकेताला अनुसरून दारी आलेल्या भिक्षेकऱ्यांचं प्राथमिक स्वागत अर्घपाद्य इत्यादी अनसूयेनं केलं आणि त्यानंतर याचकांना सांगितलं की आपण यावं, आपल्याला काय हवंय. आणि याचकांनी अनसूयेला सांगितलं, आम्हाला इच्छा भोजन हवंय. अनसूया म्हणाली, हो, आपण सांगा, आपण सांगा त्याप्रमाणे तुम्हाला इच्छा भोजन मिळेल. आणि याचकांनी मागणी केली, शुद्धान्न तर हवेच, पण ते अन्न तुम्ही आम्हास विवस्त्र होऊन वाढलं पाहिजे. असं म्हटल्याबरोबर अनसूयेच्या चर्येवरती भाव बदलला आणि हा बदलणारा भाव बघितला आणि हे याचक म्हणाले, जमणार नसेल तर आम्ही परत चाललो. अनसूयेच्या मनात आलं, अतिथी विन्मुख जाणं योग्य नव्हे. महाज्ञानासाठी आयुष्याची होलिकाच जिनं पेटवली, तिला व्यक्ती ओळखण्याची दिव्य दृष्टी केव्हाच आली होती. तिनं पुन्हा एक वार याचकांच्या वरती नजर टाकली आणि ओळखलं, हे याचक भूतलावरचे नाहीत. प्रत्यक्ष स्वर्गातला विष्णू लोकाचा नियंताच आपल्या आश्रमात आलाय. तिने डोळे मिटले, आपल्या पतीचं स्मरण केलं, जिच्या रोमारोमामध्ये पातिव्रत्य, महाज्ञान, तप मुरलेलं होतं. त्या मातेनं क्षणा